हे सो आजचा पॉडकास्ट मी 3 भागांमध्ये डिवाईड केलेला आहे आणि सगळ्यात रिलेटेबल पार्ट मी सुरू करणार आहे. म्हणजे एकदम भौतिक जगाच्या गप्पा. मग थोडासा टॉपिक कुठली तरी थिअरीज क्वेश्चनमध्ये जाईल आणि थर्ड टॉपिक हा कम्प्लिटली आध्यात्मिक गप्पांचा टॉपिक आहे. सो मुद्दामून हा सिक्वेन्स ठेवला आहे कारण जसं मी लास्ट टाईमच बोललो की आध्यात्मिक गप्पा ह्या रिलेटेबल नसतात कारण तो अनुभवाचा प्रकार आहे आणि त्यामुळे तो शेवटी ठेवला म्हणजे कसं ज्याचे जसं पचनशक्ती आहे किंवा ज्याची सहनशक्ती आहे तो तेवढाच ऐकून तो ड्रॉप ऑफ होऊ शकतो व्हिडिओमधून आणि तरी तो बेरेबल असेल व्हिडिओ. सो ह्या जास्त डिस्कशन मी करेल परत आध्यात्मिकता डिस्कस करताना. तर सुरू करू स्टोरीजपासून. माझे काही एक्सपिरियन्सेस मी शेअर करेल. तर बिगिनर्स लक असं मी म्हणणार आहे ह्या पार्टला स्टोरीजला. तर बिगिनर्स लक असं मी अनुभवलेलं जेव्हा मी US मध्ये आलो MS करायला आणि आम्ही अपार्टमेंटमध्ये जेव्हा गेलो राहायला त्याच्यानंतर पहिला विकेंडच असेल तो माझा आणि त्याच्यामध्ये कसं होतं की सुरुवातीला कॉलेज एवढं नीट सुरू झालेलं नव्हतं आणि बफलो जिथं मी शिकायला गेलो तो एक कॉलेज टाऊन आहे. कॉलेज टाऊनचा अर्थ असा की युनिव्हर्सिटी असते, कॉलेज असतं आणि त्याच्या आजूबाजूला राहणारे होते ते मेजॉरिटी स्टुडंट्सच होते. त्यामुळं अख्खं टाऊन असं स्टुडंट्स म्हणजे आपल्याकडे कसं भारतीय विद्यापीठच्या आजूबाजूला खूप असे हॉटेल्स आहेत आणि हॉस्टेल्स आहेत आणि ॲक्टिव्हिटीज सगळे स्टुडंट रिलेटेड असतात तशा होत्या. तर विकेंड्सला पार्टी टाऊन होतं ते बफलो आणि स्पेशली ऑगस्टमध्ये जेव्हा आम्ही गेलेलो सुरू तेव्हा समर टाईम असतो तेव्हा जरा ॲक्टिव्हिटी लेवल जास्त असते. तर आम्ही रूममेट्स बाहेर पडलेलो तिघं चौघं आणि एकदम सिम्पल एक्सपिरियन्स आहे पण आता काय एका सिम्पल माणसाच्या आयुष्यात सिम्पल एक्सपिरियन्सेसच येतात. तर पहिलाच इमॅजिन की मी अमेरिकेत पहिलाच वीकेंड स्पेंड करतोय आणि मला काही माहीत नाही आहे की कसं काय आहे हा प्रकार अमेरिकामध्ये आणि अमेरिकेतले स्टुडंट्स आणि काय. आणि मी फुटपाथवर चालत होतो आणि समोरून असे 2-3 असे ग्रुप आला एक फॉरेनर्सचा, फॉरेन मुली कॉलेजच्या आणि ड्रंक होते ते. कारण विकेंडला बरेचसे बार्स वगैरे असतात आणि ती माझ्याकडे आली आणि माझा गालाला असं असं केलं तिने. तर आम्ही तिघं चौघं चाललेलो आणि त्याच्यामध्ये तिने मला पिक केलं आणि असं केलं ठीक आहे आणि असं काहीतरी बोलली असेल तिच्या भाषेत आणि ड्रंक असताना कसं सगळे मस्तीच करत असतात. तर एक मिनिट.